सेकंड लेसन ICSE मोशन. आता कनक रेस्ट आणि मोशन म्हणजे काय? रेस्ट म्हणजे एखादी वस्तू जेव्हा जागेवरच आहे, सपोज ही पेन्सिल इथे आहे म्हणजे ही रेस्टमध्ये आहे आणि मी हिला मूव्ह करत राहिले, मूव्हिंग काय असेल तर ते काय आहे मोशनमध्ये. सो हे बघ, बुक लाईंग ऑन टेबल, ट्री, प्लेग्राऊंड, इलेक्ट्रिक पोल, हे सगळं काय रेस्टवर आहे आणि मूव्हिंग असेल तर ते मोशनमध्ये. कार, एरोप्लेन मूव्ह, सो दिस they are said to be in motion. When position of an object does not change with respect to surrounding, it is said to be rest. म्हणजे प्लेग्राऊंड कधी जागा चेंज करेल का? नाही. ट्री कधी चेंज करणार का? नाही. तर ते रेस्टवर असेल. When position of object changes continuously with time and with respect to surrounding, it is said to be in motion. नेक्स्ट रेफरन्स पॉईंट काय आहे? जेव्हा एक फिक्स्ड पॉईंट आहे बघ, अ मुव्हिंग ऑब्जेक्ट चेंजेस पोझिशन कंटिन्युअसली विथ टाईम विथ रिस्पेक्ट टू फिक्स्ड पॉईंट. जसं फॅन एक फिक्स्ड पॉईंट आहे आणि मग तो मोशनमध्ये आहे ना, सो तो जो मधला पॉईंट आहे तो काय आहे? फिक्स्ड पॉईंटला काय बोलणार? रेफरन्स पॉईंट. आता टाईप्स ऑफ मोशन वेगवेगळे आहेत. ट्रान्सलेटरी, रोटेटरी, वायब्रेटरी, मल्टिपल मोशन, सर्क्युलर, ऑक्सिलेटरी, रिपिटेटिव्ह आणि रँडम मोशन. हे पण एक लक्षात ठेव, रेस्ट आणि मोशन हे रिलेटिव्ह टर्म आहेत. रेस्ट अँड मोशन हा रिलेटिव्ह टर्म म्हणजे चेंज होत राहतं, नेहमी सेम नाही राहणार. जसं आपण ट्रेनमध्ये बसलो तर आपल्याला सगळं मुव्हिंग दिसतं, पण ट्रेनच्या बाहेर कोण उभं असेल, जसं इथे एक्झाम्पल दिलं आहे फार्मरचं, तर त्या फार्मरला ट्रेन मुव्हिंग वाटेल. पण तू जर का ट्रेनच्या आतमध्ये आहे तर तुला ट्रेनच्या आतमधले फॅन, लोकल सीट ते मुव्हिंग नाही दिसणार, म्हणजे ते रेस्टवर आहे. पण तुझ्यासाठी बाहेर जे दिसतं आहे फार्मर किंवा फील्ड ते मुव्हिंग आहे. वेरॅज फार्मर जे बघतोय फार्मरला वाटेल ट्रेन मुव्हिंग आहे. सो रेस्ट आणि मोशन हे दोन्ही सगळ्यांसाठी वेगळं असतं, सेम नाही आहे. म्हणून ते काय आहे? रिलेटिव्ह, कारण ते चेंज होत राहतं. आता नेक्स्ट काय? ट्रान्सलेटरी मोशन. व्हेन ऑब्जेक्ट like car moves in line in such a way that every point of object moves through the same distance in same time, it is translatory motion. इथे इम्पॉर्टंट पॉईंट हा आहे, सेम डिस्टन्स आणि सेम टाईममध्ये कव्हर करतो, अनइक्वल नाही. कार सेम डिस्टन्स करू शकते का? सेम डिस्टन्स इन सेम टाईम नाही. सपोज इथून इथे गेली कार, इथून या पॉईंटवर 2 किलोमीटर्स कव्हर केले आणि या 2 किलोमीटर्सला 5 मिनिट्स लागले. नेक्स्ट 2 किलोमीटरला पण 5 मिनिटच लागणार का? कदाचित लागतील. नेक्स्ट 2 किलोमीटरला पण लागतील का? नो. मध्ये जर का ट्रॅफिक आलं किंवा काही झालं तर स्टॉप होणार आहे ना. म्हणजे याच्यामध्ये कारच्या केसमध्ये आपण नाही बोलू शकत की डिस्टन्स आणि टाईम सेम आहे. डिस्टन्स आणि टाईम म्हणजे 2 किलोमीटर 5 मिनिट्स असं सेम डिस्टन्स पण टाईम पण. सो कारच्या केसमध्ये इट इज नॉट ट्रान्सलेटरी मोशन. मग ट्रान्सलेटरीमध्ये काय येऊ शकतं? जसं फ्रूट फॉलिंग फ्रॉम अ ट्री. मग ते 8 फ्रूट असो 2 फ्रूट असो, दोन्हीला सेम टायमिंगला पडलं तर ते हा हळूहळू पडतोय हा फास्ट पडतोय असं नाही होणार. म्हणून ते काय येणार? ट्रान्सलेटरी मोशन, कारण ते सेम डिस्टन्स कवर करतं आणि सेम टाईममध्ये करतं. नेक्स्ट इज रेक्टिलिनियर. रेक्टिलिनियर म्हणजे स्ट्रेट रोड. जसं मुव्हिंग बस वगैरे हे सगळं काय? स्ट्रेट रोड किंवा परेड. स्टोन फॉलिंग फ्रीली, स्टोन फॉलिंग वगैरे हे पण सरळ येणार. सो रेक्टिलिनियर. हां, स्ट्रायकर मुव्हिंग ऑन कॅरम बोर्ड, बुलेट फायर्ड फ्रॉम गन. इन शॉर्ट रेक्टिलिनियर किंवा लिनियर म्हणजे स्ट्रेट. कर्व्हिलिनियर म्हणजे काय असणार? कर्व्ड पाथ, थोडासा कर्व असेल त्याच्यामध्ये. जसं हे बघ, हे काय? कर्व पाथ किंवा हा काय? कर्व पाथ. सर्क्युलर म्हणजे सर्कल फॉर्ममध्ये, मेरी गो राऊंड. हां, पण सर्क्युलरमध्ये फिक्स्ड पॉईंट असणार आहे ना. जसं मी मेरी गो राऊंडचं सांगितलं त्याच्यामध्ये फिक्स पॉईंट असणार, किंवा हे पण एक ऑर्बिटमध्ये फिरतं, सो याला पण फिक्स्ड पॉईंट आपण बोलू शकतो. आणि काही याच्यामध्ये डिस्टन्स कमी जास्त चेंज होतो का? नाही, सेम राहतो. सो
इवन या एक्झाम्पलमध्ये ह्याच्यात पण चेंज होतो का डिस्टन्स वगैरे? नाही, सेम राहणार, जेवढं फिरते तेच राहणार. रोटेटरी मोशन, when object moves about a fixed axis without changing its position, its motion is called rotatory motion. फिक्स्ड ॲक्सिसवर फिरते बघ. आणि याचं पोझिशन चेंज होतं आहे का? नाही. सो रोटेटरीमध्ये इम्पॉर्टंट काय आहे? पोझिशन चेंज होत नाही. म्हणून याला चुकून रोटेटरीमध्ये टाकू नको, कारण याचं पोझिशन चेंज होतं आहे कंटिन्युअसली, असं सर्कलमध्ये आहे, म्हणून तो सर्क्युलरमध्ये येणार. सो लक्षात ठेव, रोटेटरीमध्ये काय आहे? चेंज होत नाही, एक फिक्स्ड ॲक्सिस आहे, ऑब्जेक्ट तिकडेच मूव्ह होत राहतं, पोझिशन डज नॉट चेंज. सो इवन मेरी गो राऊंड रोटेटरीमध्ये येणार, त्याचं पण पोझिशन चेंज होत नाही, ते सर्क्युलरमध्ये नाही जाणार. ऑक्सिलेटरी म्हणजे टू अँड फ्रो, जसं क्लॉक आहे, स्विंग आहे, पुढे मागे पुढे मागे, त्यामध्ये कोणतं येणार? ऑक्सिलेटरी. अँड व्हायब्रेटरी, इथे पार्ट्स ऑफ द ऑब्जेक्ट मूव्ह टू अँड फ्रो इन डेफिनाइट पॅटर्न, म्हणजे तो पॅटर्न रिपीट होतो, वेल रेस्ट ऑफ द ऑब्जेक्ट रिमेन सेम, जसं गिटार आहे, सितार आहे, ते याच्यामध्ये येणार व्हायब्रेटरी मोशनमध्ये. हां, इवन एक्सपेन्शन अँड कॉन्ट्रॅक्शन ऑफ चेस्ट ड्युरिंग ब्रीदिंग. नेक्स्ट इज रिपिटेटिव्ह. रिपिटेटिव्हमध्ये काय येणार? पिरियॉडिक. अ मोशन दॅट रिपीट्स इटसेल्फ ॲट रेग्युलर इंटरवल ऑफ टाईम इज कॉल्ड पिरियॉडिक. हे सगळं फिक्स्ड आहे, ह्याचा टाईम फिक्स्ड आहे. औरतला किती टाईम लागतो? 365 days टू कम्प्लीट 1 रेव्होल्युशन. सो ते चेंज नाही होणार. मग ते कशामध्ये येणार? पिरियॉडिक मोशनमध्ये. अजून एक कशामध्ये बघितलं होतं? सेम. हे रोटेटरी येणार का सर्क्युलर येणार? रोटेटरी नाही येणार, कारण का रोटेटरीमध्ये पोझिशन सेम राहते, याच्यामध्ये पोझिशन चेंज होते. म्हणजे हा काय आहे? सर्क्युलर. सर्क्युलर पण आहे आणि पिरियॉडिक पण आहे, दोन्ही पण आहे. नॉन पिरियॉडिक त्याच्या उलट असेल, त्याच्यामध्ये जो इंटरवल ऑफ टाईम आहे तो रेग्युलर, म्हणजे फिक्स नाही आहे, चेंज होत राहील. मोशन ऑफ टाइड्स इन सी. मल्टिपल मोशन म्हणजे आत्ता जे डिस्कस केलं आपण ते, कारण हे कोणतं दाखवत आहे? पिरियॉडिक पण दाखवतं आणि सर्क्युलर पण. मग तो कशामध्ये येणार? मल्टिपल मोशन. तसंच ड्रिल मशीन. ड्रिल म्हणजे त्याचं पॉईंट जे आहे ते स्पिन होतं ना, मग ते स्पिन कशामध्ये येणार? रोटेटरी मोशन. आणि टिप भिंतीमध्ये अजून अजून पुढे पण जाते सरळ, म्हणजे सेम डिस्टन्स सेम इंटरवल, म्हणून ट्रान्सलेटरी मोशन पण येणार. इवन बायसिकल. बायसिकलमध्ये कोणते कोणते दोन मोशन आहेत? एक मिनिट. ह्याच्यामध्ये रोटेटरी पण आहे, कारण व्हील्स रोटेट करतायत. व्हील्सचं पोझिशन चेंज होतं आहे का? नाही, म्हणून रोटेटरी. आणि सायकल स्ट्रेट लाईनमध्ये चालते, सो ते रेक्टिलिनियर. आणि कर्व्ड आलं तर कर्व्हिलिनियर. रँडम मोशन. रँडम म्हणजे ते फिक्स्ड डायरेक्शन वगैरे असं काही नाही, रँडमली आहे, म्हणजे कसं पण. मॉस्किटो फ्लाइंग वगैरे हे सगळं रँडम. हे युनिफॉर्म नॉन युनिफॉर्म मोशन मी क्लासमध्ये एक्सप्लेन करणार तुला. तर स्पीड आपण लास्ट लेसनमध्ये पण डिस्कस केला होता. स्पीडचा फॉर्म्युला काय? डिस्टन्स ट्रॅव्हल अपॉन टाईम. डिस्टन्स अपॉन टाईम.
SI युनिट मीटर पर सेकंड. आणि ॲव्हरेज स्पीड इज इक्वल टू टोटल डिस्टन्स कवर्ड अपॉन टोटल टाईम टेकन. एक्झाम्पल बघा आता. मॅन वॉक्स डिस्टन्स ऑफ 1 किलोमीटर फर्स्ट 10 minutes, 1.5 15 to 20. Is the motion of man uniform? Also find speed. सो डिस्टन्स ऑलरेडी गिवन आहे 1 किलोमीटर. टाईम आहे 10 minutes. मग फर्स्ट केसमध्ये काय ना, स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाईम. डिस्टन्स अपॉन टाईम म्हणजे किती? 1/10. मग 1/10 हे डेसिमल आहे ना, सो 0.1 येणार किलोमीटर पर मिनिट. किलोमीटर पर मिनिट का? कारण का हे किलोमीटर आहे, हे मिनिट आहे. सेकंड केसमध्ये किती आहे? 1.5 15. मग 1.5 आणि 15ला डिवाईड करा, आन्सर येईल. थर्ड केसमध्ये 2 आणि 20, म्हणजे 2 आणि 20ला जर का डिवाईड केलं तर आन्सर येईल. ह्या केसमध्ये तिन्हीचं आन्सर सेम आलं होतं. केस 1, 2 and 3 0.1. म्हणजे इथे आपण बोलू शकतो स्पीड वॉज सेम. एक मिनिट. स्पीड ऑफ द मॅन रिमेन सेम थ्रू आउट द जर्नी, हेन्स मोशन इज युनिफॉर्म. नेक्स्ट, व्हॉट इज ॲव्हरेज स्पीड ऑफ द कार? 305. ॲव्हरेज स्पीड डिस्टन्स अपॉन टाईम. सो डिस्टन्स अपॉन टाईम 30/5 600. डिस्टेंस कवर्ड बाय बस in 2 hours when it is moving at an average speed of 40. मतलब स्पीड दिया है और टाइम दिया है. फाइंड करना है एवरेज स्पीड. स्पीड इज इक्वल टू डिस्टेंस अपॉन टाइम. एवरेज स्पीड कितना दिया है? 40. तो 40 इज इक्वल टू डिस्टेंस अपॉन 2 hours. मीन्स डिस्टेंस को फाइंड करना है तो ये दोनों मल्टीप्लाई होगा.